नमस्कार मित्रांनो, प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी म्हणजेच एन्शियंट इंडियन हिस्ट्रीविषयी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची महत्त्वाची प्रश्न विचारले जातात आणि म्हणून या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी माझा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा ठरेल। प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी 80 महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह आपल्यासमोर सादर करत आहे। तर या इतिहासाविषयीचा हा पहिला प्रश्न आहे। लिखाणकला अवगत नसलेल्या इतिहासाच्या कालखंडाला काय म्हणतात? पर्याय आहेत इतिहासपूर्व कालखंड, इतिहास कालखंड, प्रागैतिहासिक कालखंड आणि यापैकी नाही। आणि याचं योग्य उत्तर आहे प्रागैतिहासिक कालखंड। मुळात या काळामध्ये मानवाला कोणत्याही प्रकारची लिखाणकला अवगत नव्हती, तर या काळातला इतिहास समजून घेण्यासाठी फक्त आणि फक्त पुरातात्विक साधनांचाच आधार घ्यावा लागतो। पुढचा प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वेद कोणता? पर्याय आहेत ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद। आणि याचं योग्य उत्तर आहे ऋग्वेद। कारण ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे त्याचा कालखंड इसवी पूर्व 1500 तर 1000 हा आहे। तर इतर जे 3 वेद आहे ते उत्तरवैदिक कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सर्वामध्ये ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद ठरतो। पुढचा प्रश्न आहे, पुराण ग्रंथाची एकूण संख्या किती आहे? पर्याय आहेत 18, 108, 4 आणि 6। आणि याचे योग्य उत्तर आहे 18। म्हणजेच हिंदू धर्मग्रंथामध्ये एकूण 18 पुराणे आहेत। त्यामध्ये अग्निपुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, मत्स्य पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण ही अतिशय महत्त्वाची अशी पुराण ग्रंथे आहेत। पुढचा प्रश्न आहे, हिंदू साहित्यात एकूण किती वेदांगे आहेत? पर्याय आहेत 36, 8, 6 आणि 5। आणि याचे उत्तर आहे 6। म्हणजेच वेदांची ही 6 उपांगे आहेत ज्याद्वारे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान वर्णन केलेलं आहे। मग ही 6 वेदांगे कोणती आहेत? तर त्यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही 6 वेदांगे आहेत। पुढचा प्रश्न आहे, हिंदू साहित्यात उपनिषदांची संख्या डॅश डॅश एवढी मानली जाते? पर्याय आहेत 106, 108, 109 आणि 110। आणि याचं योग्य उत्तर आहे 108। म्हणजे 108 उपनिषदामध्ये हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान वर्णन केलेलं आहे। आणि या उपनिषदांच्या अनुषंगाने वेदामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो। पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेदातील ऋचांचे वाचन करणाऱ्या ऋषीला काय म्हणतात? पर्याय आहेत होता, ऊर्ध्वयू, उदगाता यापैकी नाही। आणि याचं योग्य उत्तर आहे होता। म्हणजेच होता या ऋषीद्वारे ऋग्वेदातील ज्या 10,462 ऋचा आहेत त्यांचं वाचन केलं जातं आणि त्या ऋषीला होता असं म्हणतात। तर ऊर्ध्वयू हे जे ऋषी आहेत ते यजुर्वेदाचे वाचनकर्ते ऋषी आहेत। तर उदगाता हे जे ऋषी आहेत ते सामवेदाचे वाचन करणारे ऋषी आहेत। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वेदाला भारतीय संगीताचे जनक मानले जाते? पर्याय आहेत सामवेद, अथर्ववेद, गंधर्ववेद, यजुर्वेद। आणि याचं योग्य उत्तर आहे सामवेद। मित्रहो, साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान। म्हणजेच ज्या वेदामध्ये गायनासंबंधीचे ज्ञान आहे तो सामवेद। आणि या सामवेदामध्ये ऋग्वेदातील ऋचांचे गायन कसे करावे याचे सविस्तर विवेचन केलेले आहे। म्हणजेच भारतीय संगीताचा खऱ्या अर्थाने पाया या सामवेद ग्रंथाने घातला असल्याने त्याला संगीताचे जनक मानले जाते। पुढचा प्रश्न आहे,
ऋग्वेद ग्रंथाचा उपवेद कोणता? याचे पर्याय आहेत आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि शिल्पवेद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे आयुर्वेद. म्हणजे आयुर्वेद हा ऋग्वेद या ग्रंथाचा उपवेद आहे, तर धनुर्वेद हा यजुर्वेद या ग्रंथाचा उपवेद आहे, गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे, तर शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. प्रश्न कसा येऊ शकतो? ऋग्वेदातच नाही तर इतरही वेदाचा उपवेद विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी चारही वेदाचे उपवेद तुम्हाला या ठिकाणी सांगितले. पुढचा प्रश्न आहे, रामायण या महाकाव्याचा रचयिता कोण? व्यास, दधीची, वाल्मिकी आणि भीष्म. आणि याचं योग्य उत्तर आहे वाल्मिकी. रामायण आपल्या सर्वांना परिचयाचं महाकाव्य आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राची कथा या रामायणामध्ये वर्णिलेली आहे. अशा या रामायण महाकाव्याचे जवळपास 24,000 श्लोक आहेत. आणि हा रामायण हा ग्रंथ हिंदू धर्माचा पवित्र असा ग्रंथ मानला जातो आणि तो महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यासांनी डॅश डॅश हे महाकाव्य लिहिलेले आहे? पर्याय आहेत शाकुंतलम, शिल्पाधिकारम, रामायण, महाभारत. आणि याचं योग्य उत्तर आहे महाभारत. व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य लिहून काढलं आणि हा ग्रंथसुद्धा रामायणाप्रमाणेच हिंदू धर्माचा महत्त्वपूर्ण पवित्र ग्रंथ आहे. महाभारत हे प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे आणि या महाभारताचं आधीचं नाव हे जय असं होतं. तेव्हा या महाभारताचे 8,000 श्लोक होते. नंतर या जय ग्रंथाचे 24,000 श्लोक झाले. तेव्हा या ग्रंथाला भारत असं नाव मिळालं आणि त्यानंतर या ग्रंथाचे 1,00,000 श्लोक झाल्यानंतर या ग्रंथाला महाभारत असं नाव प्राप्त झालं. आणि महाभारत हे महाकाव्य व्यासांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, गौतम ऋषी हे कोणत्या षडदर्शनाशी संबंधित आहे? पर्याय आहे न्याय, सांख्य, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा. आणि याचं योग्य उत्तर आहे न्याय दर्शन. हे न्यायदर्शन हे तर्कशास्त्राशी संबंधित आहे. ते गौतम ऋषींनी सांगितलेलं आहे. तर सांख्यदर्शन हे कपिल ऋषींनी सांगितलं आहे. वैशेषिक दर्शन हे कनद ऋषींचं आहे. तर पूर्वमीमांसा दर्शन हे जैमिनी या ऋषींचं आहे. प्रश्न कोणत्याही दर्शनाशी त्यांच्या प्रवर्तकाशी येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, योगदर्शन या षडदर्शनाचे डॅश डॅश हे प्रवर्तक आहेत? पर्याय आहेत कनाद, जैमिनी, बादरायण आणि पतंजली. आणि याचे योग्य उत्तर आहे पतंजली. पतंजली यांनी योगदर्शन हे सांगितलं आणि आज संपूर्ण भारतभरामध्ये या योगदर्शनाचा मोठा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणजेच या योगदर्शनामध्ये ध्यान, धारणा, योग, प्राणायाम या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि आज रामदेव बाबा यांच्यामार्फत या योगदर्शनाचा मोठा प्रसार भारतभर आणि जगभर झाला. आज 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर अशा या योगदर्शनाचे प्रवर्तक म्हणून पतंजली यांनी मोठं कार्य केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी प्राचीन भारतीय भाषाज्ञान व शिक्षणविषयक ग्रंथ कोणता? पर्याय आहेत शुक्रनीतिसार, अष्टाध्यायी, गार्गी संहिता आणि नीतिसार. आणि याचं योग्य उत्तर आहे अष्टाध्यायी. पाणिनी हे प्राचीन भारतातले व्याकरणकार होऊन गेले. त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यामध्ये भारतीय भाषाज्ञान आणि शिक्षणविषयक माहिती त्यांनी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय आहेत कालिदास, पाणिनी, कौटिल्य आणि क्षेमेंद्र. आणि याचं योग्य उत्तर आहे कौटिल्य. मौर्य काळातील आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला.
त्याचं नाव जरी अर्थशास्त्र असलं तरी तो पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये राज्य कसं स्थापन करावं, राजाने राज्य कसं करावं, राज्याविषयीचा सप्तांग सिद्धांत याविषयी सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ कालिदासाने लिहिलेला नाही? पर्याय आहेत शाकुंतलम, मेघदूतम, मालविका अग्निमित्र आणि देवी चंद्रगुप्तम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवी चंद्रगुप्तम. म्हणजेच शाकुंतलम, मेघदूतम आणि मालविका अग्निमित्र हे तीनही ग्रंथ कालिदासाने लिहिलेले आहेत, तर देवी चंद्रगुप्तम हा ग्रंथ विशाखा दत्त यांनी लिहिलेला असल्यामुळे तो कालिदासांचा ग्रंथ नाही. कालिदास हे प्राचीन भारतातले एक श्रेष्ठ असे कवी, नाटककार आणि मोठे साहित्यिक होते. त्यांनी मोठे साहित्य या काळात निर्माण केलेले आहे. तर त्यांच्या साहित्याविषयी कसाही प्रश्न येऊ शकतो. कोणत्याही साहित्याचं नाव विचारून ते कोणी लिहिलं आहे असं विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, मुद्रा राक्षस या नाटकाचा लेखक कोण? पर्याय आहेत विशाखा दत्त, सुबंधू, बाणभट्ट आणि शूद्रक. आणि याचे योग्य उत्तर आहे विशाखा दत्त. विशाखा दत्त हे मौर्यांच्या दरबारातील लेखक होते. त्यांनी मुद्रा राक्षस हे चंद्रगुप्त मौर्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक नाटक लिहिलं आणि त्यामध्ये मौर्यांचा इतिहास त्यांनी वर्णिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिपिटके हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? पर्याय आहेत बौद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म आणि शीख धर्म. आणि याचं योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटक या ग्रंथाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. ही 3 पिटके म्हणजेच विनय पिटक, सुत्त पिटक आणि अधिधम्मक पिटक होय. आणि या त्रिपिटक ग्रंथामध्ये गौतम बुद्धांनी जे जे उपदेश केले आपल्या अनुयायांना त्या सर्व उपदेशांचं आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, गाथा सप्तशती हा ग्रंथ डॅश डॅश या सातवाहन राजाने लिहिलेला आहे. पर्याय आहेत सिमुक, सातकर्णी, राजा हाल आणि पुलवामी. आणि याचा अचूक उत्तर आहे राजा हाल. राजा हाल हा एक सातवाहन राजा होता ज्याने गाथा सप्तशती हा ग्रंथही लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्याने सातवाहनाची जी राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण, त्या पैठण नगरीचं मोठं रसिक असं वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी इतिहासाचे भौतिक साधन कोणते? पर्याय आहेत शिलालेख, ताम्रपट, नाणी आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण ही सर्व साधने ही पुरातात्विक साधनं आहे आणि त्यामुळे शिलालेख, ताम्रपट, नाणी ही इतिहासाची भौतिक साधने ठरतात. पुढचा प्रश्न आहे, इंडिका या मौर्यकालीन ग्रंथाचा लेखक कोण आहे? पर्याय आहेत प्लिनी, टॉलेमी, मॅगेस्थेनिस आणि पेरिप्लस. आणि याचे उत्तर आहे मॅगेस्थेनिस. मॅगेस्थेनिस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजाचा राजदूत होता आणि त्याने तत्काळामध्ये मौर्य काळात जो भारत पाहिला त्या भारताचं वर्णन करणारं इंडिका नावाचा ग्रंथ त्याने लिहून ठेवला. त्यामुळे मॅगेस्थेनिस हाच या इंडिकाचा लेखक ठरतो. तर प्लिनीने नॅचरल हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला, टॉलेमीने जिओग्राफी नावाचा ग्रंथ लिहिला, तर पेरिप्लस याने पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी असा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश हे अश्मयुगीन स्थळ गुहेतील चित्रकारीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय आहे भीमबेटका, अजिंठा, बुर्ज होम आणि गुफरकाल. आणि याचं योग्य उत्तर आहे भीमबेटका. मित्र हो, भीमबेटका हे मध्य प्रदेश राज्यात असलेलं एक प्राचीन असं चित्रकारी गुफेचं ठिकाण आहे. आणि या गुफेमध्ये अतिशय उच्च कोटीची चित्रकारी ही तत्कालीन मानवाने केलेली आहे. प्रामुख्याने प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीचे दृश्य या चित्रामध्ये चित्रित करण्यात आलेले आहे. आणि
या चित्रकारीसाठी हे भीमबेटका हे स्थळ 2003मध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे आणि हे स्थळ हे मध्य अश्मयुगातील आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक नवाश्मयुगीन स्थळ नाही? पर्याय आहे मेहरगड, बुर्जहोम, रंगपूर आणि गुफ्रकाल. आणि याचे योग्य उत्तर आहे रंगपूर. कारण रंगपूर हे सिंधू संस्कृतीकालीन ठिकाण आहे, तर मेहरगड, बुर्जहोम, गुफ्रकाल हे नवाश्मयुगीन कालीन स्थळ आहे. त्यातले मेहरगड हे शेतीचा पुरावा मिळालेलं भारतातील सर्वात प्राचीन असं स्थळ आहे. शेतीचा सर्वप्रथम पुरावा मेहरगडला मिळाला. तर बुर्जहोम आणि गुफ्रकाल या ठिकाणी मानवाच्या राहण्याची खड्ड्यातली घरं सापडलेली आहेत, जी नवाश्मयुगीन कालीन आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वप्रथम डॅश डॅश या धातूचा शोध लागला किंवा या धातूचा सर्वप्रथम मानवाने वापर केला? त्याचे पर्याय आहे तांबे, लोखंड, सोने, चांदी. आणि याचं योग्य उत्तर आहे तांबे. म्हणजेच मानवाने अश्मयुगानंतर दगडाच्या वापरानंतर जो कोणता धातू वापरला तो तांबे हा होता आणि त्यामुळेच अश्मयुगानंतर भारतामध्ये ताम्रपाषाण युग अवतरलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? पर्याय आहेत 1920, 1921, 1924, 1919. आणि याचे योग्य उत्तर आहे 1921. 1921ला लाहोर ते मुलतान या लोहमार्गाचे काम सुरू होते आणि त्या कामामुळे जे खोदकाम करण्यात आले त्या खोदकामामध्ये काही नगराचे अवशेष सापडायला लागले आणि त्यामुळे पुढे जेव्हा अधिक शोध घेतला गेला तेव्हा हडप्पा आणि मोहंजोदडो अशा मोठमोठ्या शहरांचा त्या ठिकाणी शोध लागला आणि त्यामुळे 1921 हे वर्ष सिंधू संस्कृतीच्या शोधाचं वर्ष असं आपल्याला सांगता येतं. आणि हा जो शोध लागला तेव्हा भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे जे महानिदेशक होते ते होते सर जॉन मार्शल. म्हणजे त्यांच्याच कार्यकाळामध्ये या सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे. प्रश्न तसा येऊ शकतो की सिंधू संस्कृतीचा शोध जेव्हा लागला तेव्हा महानिदेशक भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे महानिदेशक कोण होते? तर त्याचं उत्तर आहे सर जॉन मार्शल. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा हे शहर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसलेलं आहे. पर्याय आहे सिंधू, रावी, सरस्वती, चिनाब. आणि याचे योग्य उत्तर आहे रावी. रावी या नदीच्या काठावर हडप्पा हे शहर वसलेलं आहे, तर सिंधू नदीच्या काठावर मोहेंजोदडो हे शहर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1921मध्ये हडप्पा येथे झालेले उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली पार पडले? पर्याय आहेत राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी, मार्टिमर व्हीलर, NG मुजुमदार. आणि याचे योग्य उत्तर आहे दयाराम साहनी. दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखालीच 1921मध्ये हडप्पाचे उत्खनन पार पाडले. म्हणजेच हडप्पाचं शोध घेण्याचं कार्य खऱ्या अर्थाने दयाराम साहनी यांनीच केले असे आपल्याला म्हणता येते. पुढचा प्रश्न आहे, 1922मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली पार पडले? पर्याय आहेत दयाराम साहनी, JF प्लीट, राखालदास बॅनर्जी आणि सर जॉन मार्शल. आणि याचे योग्य उत्तर आहे राखालदास बॅनर्जी. म्हणजे ज्याप्रमाणे दयाराम साहनींनी मोहेंजोदडोंचा शोध घेतला त्याचप्रमाणे राखालदास बॅनर्जी यांनी 1922ला मोहेंजोदडो याचा शोध घेतला आणि तेथील उत्खनन त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या उत्खननात महास्नानगृह कोणत्या शहरामध्ये सापडले? याचे पर्याय आहे हडप्पा, कालीबंगन, मोहेंजोदडो आणि बानावली. आणि याचे योग्य उत्तर आहे मोहेंजोदडो. या सिंधू संस्कृतीमध्ये सगळीकडे स्नानगृहे सापडले, मात्र मोहेंजोदडो येथे अतिशय मोठ्या आकाराचं हे महास्नानगृह सापडलं. ते 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद, तर जवळपास 2.5 मीटर त्याची खोली होती आणि त्यामुळे त्याचा एवढा विस्तीर्ण आकार असल्यामुळे त्याला महास्नानगृह म्हटलं गेलं आणि ते मोहेंजोदडो या नगरामध्ये सापडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे,
सिंधू संस्कृतीमध्ये व्यापारी बंदराचे अवशेष कोठे सापडले? पर्याय आहे ढोलविरा, लोथल, छनुदरो आणि आलमगीरपूर. आणि याचं योग्य उत्तर आहे लोथल. लोथल हे आज गुजरातमधलं एक सिंधुकालीन स्थळ आहे आणि या ठिकाणी सिंधू काळातले व्यापारी बंदराचे अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहे. म्हणजे या लोथलला एक मोठी व्यापारी गोदी सापडली. त्याची लांबी 270 मीटर तर रुंदी 37 मीटर एवढी आहे आणि त्यामुळे अतिशय विस्तृत असं हे व्यापारी बंदर होतं आणि त्या ठिकाणाहून सिंधू काळातला मोठा परदेशी व्यापार चालत होता. याचे अवशेष त्या ठिकाणी मिळालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू काळात नांगरलेल्या शेताचे पुरावे सापडलेले ठिकाण कोणते? पर्याय आहेत बनावली, रंगपूर, राखीगडी आणि कालीबंगन. आणि याचं योग्य उत्तर आहे कालीबंगन. आजच्या राजस्थानमध्ये कालीबंगन हे सिंधुकालीन ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचे महाराष्ट्रातील स्थळ कोणते? पर्याय आहेत राखीगडी, इनामगाव, प्रतिष्ठान आणि दायमाबाद. आणि याचं योग्य उत्तर आहे दायमाबाद. म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद हे सिंधुकालीन ऐतिहासिक स्थळ आहे आणि दायमाबाद हे सिंधू काळातलं सर्वात दक्षिणेकडील असलेलं स्थळ होतं. म्हणजे दक्षिणेकडची त्याची जी बाँड्री आहे सिंधू संस्कृतीची ती दायमाबाद हे नगर होतं. ते नगर आज महाराष्ट्रामधल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, दायमाबाद हे सिंधुकालीन नगर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसलेलं आहे. पर्याय आहे भीमा, प्रवरा, कोयना आणि मुळा. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रवरा. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी या नदीची उपनदी असलेली प्रवरा, या प्रवरेच्याच काठावर दायमाबाद हे सिंधुकालीन मोठे नगर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम कापसाचे उत्पादन डॅश डॅश या संस्कृतीच्या काळात घेतले गेले. पर्याय आहेत अश्मयुग, वैदिक युग, महापाषाण युग आणि सिंधू युग किंवा सिंधू कालखंड. आणि याचं योग्य उत्तर आहे सिंधू कालखंड. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या काळामध्येच भारतामध्ये सर्वप्रथम कापसाचे उत्पादन घेतले गेले. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वैदिक कालखंड मानला जातो? पर्याय आहेत इसवी सन पूर्व 1500 ते 1000, इसवी सन पूर्व 1000 ते 600, इसवी सन पूर्व 600 ते 100 आणि इसवी सन पूर्व 2000 ते 1500. आणि याचं योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 1500 ते 1000. म्हणजेच कारण याच काळात ऋग्वेद ग्रंथ निर्माण झाला आणि ऋग्वेद ग्रंथ हा वैदिक काळाचा प्रमुख ग्रंथ असल्यामुळे तोच कालखंड वैदिक कालखंडाचा मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन पूर्व 1400 मधील डॅश डॅश या तुर्कस्थानातील शिलालेखात वैदिक देवतांचा उल्लेख मिळतो. पर्याय आहेत मायनर, कोल्डी हवा, भोगाच कोई आणि मिरासिको. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोगाच कोई. म्हणजे आजच्या तुर्कस्थानामध्ये बोगाच कोई या ठिकाणी शिलालेख सापडला इसवी सन पूर्व 1400 मधला. आणि त्या शिलालेखामध्ये इंद्र, मित्र, वरुण आणि नासत्य या 4 वैदिक देवतांचा उल्लेख मिळालेला आहे. म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की या बोगाच कोई शिलालेख कोणत्या वैदिक देवतांचा उल्लेख सापडतो? तर तो आहे इंद्र, मित्र, वरुण आणि नासत्य या 4 देवतांचा. पुढचा प्रश्न आहे, गायत्री मंत्राचा उल्लेख डॅश डॅश या वेदामध्ये मिळतो. पर्याय आहे सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऋग्वेद. म्हणजे आजच्या काळामध्ये जो गायत्री मंत्र प्रचलित आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यवना प्रचोदयात. हा गायत्री मंत्र आज आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे
तर तो हा गायत्री मंत्र ऋग्वेदातील 10व्या मंडलामध्ये वर्णिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, या गायत्री मंत्राचे रचनाकार कोण आहेत? तो कोणी लिहिलेला आहे? तर त्याचे पर्याय आहेत विश्वामित्र, वशिष्ठ, वामदेव आणि भारद्वाज. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विश्वामित्र. म्हणजेच विश्वामित्र ऋषींनी हा वैदिक कालखंडामध्ये हा गायत्री मंत्र त्यांनी रचलेला आहे आणि तो आज प्रसिद्ध झालेला आहे. तसेच हा गायत्री मंत्र प्रामुख्याने सूर्यदेवाच्या उपासनेसाठी रचलेला होता. म्हणजेच प्रश्न असा येऊ शकतो की गायत्री मंत्र कोणत्या देवाच्या उपासनेसाठी रचलेला आहे? तर तो सूर्यदेव असं त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे कोणत्या साहित्यातून घेतलेले आहे? पर्याय आहे छांदोग्योपनिषद, मनुस्मृती, मुंडकोपनिषद आणि ऋग्वेद. आणि याचे योग्य उत्तर आहे मुंडकोपनिषद. म्हणजेच आज आपल्या भारताच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे सगळीकडे लिहिलेले असते. ते अतिशय आपले मुख्य ब्रीद झालेलं आहे. आणि हे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य हे उपनिषद ग्रंथामधल्या मुंडक उपनिषद या उपनिषदामधून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, वितस्ता या प्राचीन वैदिक काळातील नदीचे आधुनिक नाव काय? पर्याय आहेत झेलम, रावी, चिनाब आणि व्यास. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे झेलम. म्हणजे झेलम या नदीचं वैदिक काळातील नाव हे वितस्ता असं होतं. तर रावी नदीला वैदिक काळात परुष्णी असं नाव होतं. चिनाब नदीला आसिकनी असं नाव होतं. तर व्यास नदीला बियास असं नाव होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वैदिक काळातील राजकीय संघटना कोणती? पर्याय आहेत सभा, समिती, विदत आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण या तिन्ही संघटना या प्रामुख्याने वैदिक काळातल्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या. आणि या संघटनेमध्ये तत्काळातले समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होत होता आणि त्याद्वारे वैदिक काळातलं राजकारण हे पाहिलं जात होतं. पुढचा प्रश्न आहे, भरत वंशाचा राजा सुदास यांचा पुरोहित कोण होता? पर्याय आहेत विश्वामित्र, वशिष्ठ, भारद्वाज यापैकी नाही. आणि याचे उत्तर आहे वशिष्ठ. आपल्याकडे दासराज नावाचं मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हा भरतवंशाचा राजा सुदास हा तो हजर होता आणि त्याच्या विरोधामध्ये 10 तत्कालीन टोळ्यांनी युद्ध केलेलं होतं. त्यालाच दासराज युद्ध म्हणतात. आणि या युद्धामध्ये भरतवंशाचा राजा सुदास यांचे पुरोहित म्हणून वशिष्ठांनी काम पाहिलेलं आहे. तर समोरच्या ज्या 10 टोळ्या होत्या त्या टोळ्यांचं नेतृत्व हे विश्वामित्र करत होते. आणि या दोन्ही टोळ्यामध्ये किंवा दोन्ही राजामध्ये दासराज नावाचं अतिशय प्रसिद्ध असं युद्ध त्या काळात झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून घरी परतल्यावर कोणता संस्कार करत असत? पर्याय आहेत पुंसवन, समावर्तन, उपनयन आणि विद्यारंभ. आणि याचं योग्य उत्तर आहे समावर्तन. वैदिक धर्मामध्ये 16 महत्त्वपूर्ण संस्कार सांगितलेले आहेत आणि त्या संस्कारामधला समावर्तन हा अतिशय महत्त्वाचा संस्कार होता, जो शिक्षण पूर्ण करून आल्यावर तो केला जात असे. पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात प्रचलित असलेला यज्ञ कोणता? पर्याय आहे अग्निष्टोम, अश्वमेध, वाजपेय आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण हे तिन्ही यज्ञ हे वैदिक काळात प्रचलित होते आणि ते वैदिक काळातल्या धार्मिक जीवनाचे अतिशय महत्त्वाचे अंग होते. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्मात एकूण किती तीर्थंकर होऊन गेले? पर्याय आहेत 22, 25, 24 आणि 21. आणि याचे उत्तर आहे 24. म्हणजे जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर किंवा 24 प्रवर्तक हे होऊन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण? पर्याय आहेत पार्श्वनाथ, ऋषभदेव,
अजितनाथ आणि नेमिनाथ. आणि याचं योग्य उत्तर आहे ऋषभदेव. ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ठरतात. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण? वर्धमान महावीर, अरिष्टनेमी, शांतीनाथ, मल्लीनाथ. आणि याचं योग्य उत्तर आहे वर्धमान महावीर. म्हणजेच जैन धर्माचे वास्तविक संस्थापक मानले जाणारे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थंकर होते. पुढचा प्रश्न आहे, वर्धमान महावीराचे जन्मस्थान सध्या काळात कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पर्याय आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. म्हणजेच आजच्या बिहार राज्यातील कुंडग्राम या गावी इसवी सन पूर्व 599मध्ये वर्धमान महावीरांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राजे हे जैन धर्माचे अनुयायी होते? पर्याय आहेत अजातशत्रू, बिंबिसार, चंद्रगुप्त मौर्य आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण हे सर्व मगध राज्यकर्ते हे म्हणजेच अजातशत्रू, बिंबिसार आणि चंद्रगुप्त मौर्य हे तिघही जैन धर्माचे अनुयायी होते. पुढचा प्रश्न आहे, पहिली जैन धर्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय आहेत पाटलीपुत्र, वल्लभी, राजगृह आणि वैशाली. आणि याचे योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र. म्हणजेच मगध राज्याची राजधानी असलेली पाटलीपुत्र या ठिकाणी पहिली जैन धर्म झाली, तर दुसरी जैन धर्म परिषद ही वल्लभी या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते आहे? पर्याय आहेत सारनाथ, लुंबिनी, गया आणि कुशीनगर. आणि याचं योग्य उत्तर आहे लुंबिनी. आजच्या नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म हा इसवी सन पूर्व 563मध्ये झालेला आहे. तर इतर जी 3 ठिकाणे आहेत ती 3 ठिकाणीसुद्धा गौतम बुद्धांच्या जीवन कार्यासंबंधी अतिशय महत्त्वाचे आहेत. सारनाथ हे ठिकाण हे गौतम बुद्धांचं प्रवचन दिलेलं पहिलं ठिकाण आहे जे आजच्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. गया ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली पिंपळ वृक्षाच्या खाली, ते हे बौद्ध गया आहे. तर कुशीनगर म्हणजेच गौतम बुद्धाचा महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं ते हे कुशीनगर आहे. तर या 4ही ठिकाणांचा अतिशय महत्त्व या गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांचे मूळ नाव काय? पर्याय आहे सिद्धार्थ, राहुल, गौतम, शुद्धोधन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिद्धार्थ. म्हणजेच गौतम बुद्धांचे मूळ नाव हे सिद्धार्थ होते आणि त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या मावशी म्हणजेच गौतमी यांनी केला आणि त्यांच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून गौतम असे नाव प्राप्त झाले. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य घटक कोणते? पर्याय आहे 4 आर्यसत्ये, अष्टांग मार्ग, पंचशील तत्वे, वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण हे 3ही घटक म्हणजेच दुःख जीवनात का आहे त्यासंबंधीची 4 आर्यसत्य, मग या दुःख निरोध करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजेच अष्टांग मार्ग, तर जीवनामध्ये आचरण कसं करावं त्यासंबंधीची पंचशील तत्वे, असा सर्व तत्त्वज्ञानाचा समावेश हा बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये होतो. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न, गौतम बुद्ध यांच्या जन्मापूर्वीच्या कथा या डॅश डॅश यामध्ये वर्णिलेल्या आहेत. पर्याय आहे कथावस्तू, कल्पसूत्र, राजतरंगणी आणि जातक कथा. आणि याचे उत्तर आहे जातक कथा. या जातक कथामध्ये गौतम बुद्ध यांचा जन्म होण्यापूर्वीच्या काही नैतिक किंवा प्रेरणादायी अशा गोष्टी वर्णिलेल्या आहेत आणि ज्याद्वारे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञानही त्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे सर्वकामिनी,
मोगलीपुत्र तिस्स, वसुमित्र आणि महाकश्यप. आणि याचे योग्य उत्तर आहे महाकश्यप. मित्र हो, या बौद्ध धर्म परिषदाविषयी MPSC UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये मोठमोठे प्रश्न आलेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी या परीक्षेविषयी या बौद्ध परिषदाविषयी काही छोटीशी माहिती तुम्हाला सांगतो आहे. ही 4 एकूण बौद्ध परिषदा झाल्या आणि मग या 4ही बौद्ध परिषदाविषयी कसाही प्रश्न येऊ शकतो. पहिली बौद्ध परिषद राजगृह या ठिकाणी झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष होते महाकश्यप आणि ती परिषद कोणाच्या नियंत्रणाखाली झाली किंवा तेव्हा राजा कोण होता, तर तेव्हा होता अजातशत्रू हा मगध राजा होता. दुसरी बौद्ध परिषद ही वैशाली या ठिकाणी झाली. त्या परिषदेचा अध्यक्ष होते सर्वकामिनी आणि तेव्हा राजा होता कालाशोक, म्हणजे मगध राजा कालाशोक याच्यात नियंत्रणाखाली ही दुसरी परिषद झालेली आहे. तिसरी बौद्ध धर्म परिषद ही पाटलीपुत्र या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तिस्स आणि तेव्हा राजा होते सम्राट अशोक. म्हणजे तिसरी बौद्ध धर्म परिषद ही सम्राट अशोकाच्या काळात झाली, पाटलीपुत्र या राजधानीच्या ठिकाणी, आणि त्याचे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तिस्स. तर चौथी बौद्ध धर्म परिषद ही कुशाण राजा कनिष्क याच्या कार्यकाळामध्ये आजच्या काश्मीरमधील कुंडलवन या ठिकाणी झाली आणि वसुमित्र हे या परिषदाचे अध्यक्ष होते. म्हणजेच या 4ही बौद्ध धर्म परिषदेविषयी कसाही प्रश्न होऊ शकतो. त्याचे ठिकाण विचारलं जातं, अध्यक्ष विचारलं जातं किंवा कोणाच्या कार्यकाळात ती झाली अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी या सर्व 4चा तुम्ही अभ्यास केला तर तुमचा या सर्व गोष्टीचा अभ्यास होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, ग्रीक राजा मिनॅंडर आणि बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यात झालेल्या चर्चेचे वर्णन डॅश डॅश या ग्रंथामध्ये मिळते. पर्याय आहे दीपवंश, महावंश, मिलिंदपन्नो आणि त्रिपिटके. आणि याचे योग्य उत्तर आहे मिलिंदपन्नो. मित्र हो, ग्रीक राजा मिनॅंडर आणि बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यामध्ये त्या काळात बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाविषयी गाढी अशी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नागसेन यांनी मेनॅंडरला बौद्ध धर्माचं सर्व तत्त्वज्ञान पटवून सांगितलं आणि मेनॅंडरला ते पटलंसुद्धा आणि त्यामुळे त्याने अतिशय प्रभावित होऊन तो बौद्ध धर्म स्वीकारला आणि हा राजा मेनॅंडर मिलिंद बनला. आणि या दोघांमध्ये या धर्माविषयी जी चर्चा झाली ती मिलिंदपन्नो या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, नास्तिकवादाचा प्रवर्तक कोण? पर्याय आहे पाणिनी, चार्वाक, नागार्जुन आणि अश्वघोष. आणि याचे योग्य उत्तर आहे चार्वाक. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतात एकूण किती महाजनपदे होती? पर्याय आहेत 15, 16, 17, 18. आणि याचे योग्य उत्तर आहे 16. म्हणजेच प्राचीन भारतात एकूण 16 महाजनपदे अस्तित्वात होती. त्यामध्ये मगध, कोसल, अंग, अवंती, कंभोज, कुरु, गांधार, काशी, अश्मक अशी महत्त्वपूर्ण महाजनपदे होती आणि त्यात परत मगध हे सर्वात प्रबळ, सर्वात श्रेष्ठ असं महाजनपद त्या काळामध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो. पर्याय आहे बुद्धचरित, त्रिपिटके, आगमग्रंथ आणि भगवती सूत्र. आणि याचं योग्य उत्तर आहे भगवती सूत्र. भगवती सूत्र हा जैन ग्रंथ आहे आणि त्यामध्ये त्यांनी 16 महाजनपदांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मगध या महाजनपदाची डॅश डॅश ही राजधानी होती. पर्याय आहे राजगृह, वैशाली, कुशीनगर आणि तक्षशिला. आणि याचं योग्य उत्तर आहे राजगृह. सुरुवातीला राजगृह ही मगधाची राजधानी होती आणि पुढे पाटलीपुत्र ही सुद्धा मगध राज्याची राजधानी झालेली आहे. पर्याय दोन्हीपैकी जो असेल तो या प्रश्नाचे उत्तर होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, अजातशत्रू हा मगध राजा कोणत्या वंशाचा राजा होता? पर्याय आहेत शिशुनाग, मौर्य, नंद आणि हरियंक. आणि याचे योग्य उत्तर आहे हरियंक. हरियंक हा मगध राज्यावर राज्य करणारा पहिला वंश होता आणि अजातशत्रू हा याच वंशाचा राजा होता.
यानंतर या मगध राज्यावर शिशुनाग, नंद आणि मौर्य या घराण्यांनीसुद्धा राज्य केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता नंद राजा ग्रीक राजा सिकंदरच्या समकालीन होता? पर्याय आहे धनानंद, महापद्मानंद, महानंदीन आणि नंदीवर्धन. आणि याचं योग्य उत्तर आहे धनानंद. म्हणजेच इसवी पूर्व 326मध्ये भारतावर जेव्हा सिकंदरचे आक्रमण झाले, ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर, तर त्या आक्रमणाच्या वेळी भारतामध्ये नंद घराण्याचा राजा धनानंद याची सत्ता होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रीक राजा सिकंदरच्या आक्रमणासमयी तक्षशिलाचा राजा कोण होता? पर्याय आहेत शशीगुप्त, अंभी, हर्ष, संजय. आणि याचे योग्य उत्तर आहे राजा अंभी. म्हणजे अंभी हाच तक्षशिलाचा राजा होता जो सर्वप्रथम या सिकंदराला शरण गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रीक राजा सिकंदरला विरोध करणारा पहिला भारतीय राजा कोण? आणि याचे पर्याय आहेत अंभी, धनानंद, कालाशोक आणि पोरस. आणि याचे योग्य उत्तर आहे पोरस. मित्रहो, पूर्व पंजाबावर राज्य करणारा पूर्ववंशीय राजा म्हणजे हा पोरस होय. आणि या पोरसने भारतामध्ये सिकंदरला सर्वप्रथम विरोध केला आणि सिकंदरसोबत या पोरसची इसवी पूर्व 326मध्ये झेलम या नदीच्या काठी लढाई झाली. या लढाईमध्ये पोरस अतिशय पराक्रमाने लढला, मात्र दुर्दैवाने त्याचा या लढाईमध्ये पराभव झाला. मात्र पराभव झाला असला तरी अतिशय प्रभावित होऊन या सिकंदरने त्याचं राज्य या पोरसला परत दिलेलं आहे. म्हणजे पहिला भारतीय राजा ज्याने या जग जिंकणाऱ्या सिकंदरला विरोध भारतामध्ये आल्यावर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मौर्य सत्तेचा संस्थापक राजा कोण? पर्याय आहेत समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, कुमारगुप्त आणि विक्रमादित्य. आणि याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य याने भारतामध्ये मौर्य सत्तेचा स्थापना मगध राज्यामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्ताने डॅश डॅश या राजाचा पराभव करून भारतात मौर्य वंशाची स्थापना केली. पर्याय आहे बिंबिसार, बिंदुसार, धनानंद आणि महापद्मानंद. आणि याचे योग्य उत्तर आहे धनानंद. म्हणजेच नंद राजा धनानंद याचा पाडाव करून या चंद्रगुप्ताने मगध राज्यामध्ये मौर्य वंशाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये पहिले ज्ञात राजकीय मोठे साम्राज्य त्यांनी भारतामध्ये निर्माण केले. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्याने डॅश डॅश या ग्रीक राजाचा पराभव केला. पर्याय आहे सेल्युकस निकेटर, सिकंदर, डायाडोरस, एप्पियानस. आणि याचे योग्य उत्तर आहे सेल्युकस निकेटर. सेल्युकस निकेटर या ग्रीक राजाचा पराभव करून त्याच्याकडून चंद्रगुप्ताने आजचे अफगाणिस्तान, इराण, इराकचा काही भाग भारतामध्ये तेव्हा समाविष्ट केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू कोठे झाला? पर्याय आहे राजगृह, पाटलीपुत्र, श्रवणबेळगोळ आणि गिरनार. आणि याचं योग्य उत्तर आहे श्रवणबेळगोळ. श्रवणबेळगोळ हे आजच्या कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हैसूरजवळ. ते जैन धर्माचं अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि चंद्रगुप्त मौर्याने तेव्हा जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यामुळे याच श्रवणबेळगोळ या ठिकाणी उपवासाद्वारे चंद्रगुप्त मौर्याने आपल्या शरीराचा त्याग केलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्यांना मृत्यू आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राजाने बिंदुसार या मौर्य राजाच्या दरबारात दूत पाठवला होता? आणि पर्याय आहे सिरिया, चीन, तिबेट, श्रीलंका. आणि याचं योग्य उत्तर आहे सिरिया. प्राचीन काळात सिरियाचा राजा एंटिओकस याने डायमेकस नावाचा आपला राजदूत हा या बिंदुसारच्या दरबारात पाठवला होता तत्काळातल्या वाटाघाटीसाठी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यासोबत झालेल्या युद्धानंतर सम्राट अशोकाचे मनपरिवर्तन झाले? पर्याय आहे काश्मीर, उज्जैन, कलिंग आणि अवध. आणि याचे योग्य उत्तर आहे कलिंग. म्हणजे आजच्या ओडिसा राज्याचा भाग असलेला हा कलिंग
या कलिंगसोबत इसवी सन पूर्व 261मध्ये अशोकाची अतिशय घनघोर अशी लढाई झाली. मात्र या लढाईमध्ये जी अतिशय मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, त्या जीवितहानीमुळे अशोकाचे मनपरिवर्तन झाले आणि त्यानंतर त्यांनी अहिंसेचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्या धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार त्यांनी पुढील काळामध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे वाचन हे सर्वप्रथम कोणी केले? पर्याय आहे जॉन मार्शल, जेम्स प्रिन्सेप, विल्यम जोन्स आणि विल्यम करी. आणि याचे योग्य उत्तर आहे जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप हे प्राचीन भारतीय लिपीशास्त्रज्ञ होते आणि तत्काळामध्ये सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहे, जे ब्राह्मी आणि खारोष्टी लिपीमध्ये लिहिलेले होते, ती लिपी त्यांनी सर्वप्रथम कशी वाचायची हे शोधून काढले आणि 1826मध्ये त्यांनी हे सर्व शिलालेख वाचून काढलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने महेंद्र आणि संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कोठे पाठवले? पर्याय आहेत श्रीलंका, अपरांत, सुवर्णभूमी आणि यवन देश. आणि याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. महेंद्र आणि संघमित्रा हे सम्राट अशोकाचेच मुलं होते आणि या दोघांनाही बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने श्रीलंका या देशामध्ये पाठवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाच्या कोणत्या शिलालेखात त्याच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख आढळतो? पर्याय आहेत मास्की, गुर्जरा, निट्टूर आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व, कारण या तीनही शिलालेखामध्ये देवनाम प्रियदसी अशोका असा उल्लेख आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ कोठे स्थित आहे? पर्याय आहेत अयोध्या, सारनाथ, कौशांबी आणि श्रावस्ती. आणि याचे योग्य उत्तर आहे सारनाथ. म्हणजेच आजच्या उत्तर प्रदेशमधल्या सारनाथ या ठिकाणी जे आपण राष्ट्रीय चिन्ह स्वीकारलेलं आहे, 4 सिंहावाला अशोक स्तंभ, तो अशोक स्तंभ सारनाथ या ठिकाणी सध्याकालीन स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य निर्मितीचा सप्तांग सिद्धांतामध्ये डॅश डॅश या घटकाचा समावेश होत नाही. पर्याय आहे राजा, मित्र, कोश आणि जल. आणि याचे उत्तर आहे जल. म्हणजेच राजा, मित्र, कोश हे घटक सप्तांग सिद्धांतामध्ये आहे, मात्र जल हा घटक नाही. सप्तांग सिद्धांत हा कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलेला होता आणि या राज्य निर्मितीच्या 7 अंगामध्ये राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र हे घटक त्यांनी वर्णिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा मौर्य राजा कोणता? पर्याय आहेत पुष्यमित्र, कुणाल, बृहदत्त आणि जालोक. आणि याचे उत्तर आहे बृहदत्त. इसवी सन पूर्व 187मध्ये या बृहदत्त या शेवटच्या मौर्य राज्याची हत्या करून पुष्यमित्र शुंगांनी आपली सत्ता मगध राज्यावर स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, मौर्य काळात सम्माहर्ता हा कोणत्या खात्याचा मंत्री होता? पर्याय आहेत महसूल, लष्कर, वन आणि राजकीय कोश. आणि याचे उत्तर आहे महसूल. महसूल खात्याचा प्रमुख सम्माहर्ता हा होता. पुढचा प्रश्न आहे, मौर्यकालीन नाणी ही डॅश डॅश या नावाने ओळखली जातात. पर्याय आहेत निष्क, शतमान, आहत आणि कृष्णल. आणि याचे उत्तर आहे आहत नाणी. त्यालाच पंच मार्क कॉईन्स असंही म्हणतात, कारण या नाण्यावर 5 प्रकारची चिन्ह ही अंकित केलेली दिसतात. मग ही 5 चिन्हे पशु, पक्षी, झाडे, चंद्र, सूर्य अशा विविध नैसर्गिक घटकांची चिन्हे या नाण्यावर कोरलेली आहेत. आणि ही नाणी प्रामुख्याने चांदी आणि तांबे या धातूपासून बनवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, गिरनार भागातील सुदर्शन तलावाचा संबंध हा खालीलपैकी कोणत्या राजाशी आहे? पर्याय आहेत चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, रुद्रदमन आणि वरीलपैकी सर्व. उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
कारण आजच्या गुजरातमधील गिरनार या भागात सुदर्शन नावाचा तलाव हा सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्याच्या काळात निर्माण झाला. पुढे सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्या तलावाची डागडुजी झाली, दुरुस्ती झाली. त्यानंतर पूर आल्यानंतर तो तलाव परत फुटला, म्हणून रुद्ररामांच्या काळातही त्याची दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे हा तलाव चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून तर पुढे पार गुप्त काळापर्यंत अस्तित्वात होता आणि आजूबाजूच्या परिसराला पाण्याचं म्हणजे जलसिंचनाचं कार्य या तलावाने या काळात केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वप्रथम लोखंडाचा शोध कधी लागला? पर्याय आहेत इसवी पूर्व 600, इसवी पूर्व 700, इसवी पूर्व 500, इसवी पूर्व 300 आणि याचे योग्य उत्तर आहे इसवी पूर्व 600. म्हणजेच भारतामध्ये इसवी पूर्व 600मध्ये गंगेच्या खोऱ्यामध्ये दुसरे नागरीकरण झालं. त्याला कारण हा लोखंडाचा लागलेला शोधच होता. कारण या लोखंडाच्या शोधामुळे शेती करणं सोपं झालं आणि त्यातूनच या गंगेच्या खोऱ्यात दुसरे नागरीकरण होऊन मोठमोठे विकसित नगरे निर्माण झाली. मगध राज्याचा जो विकास झाला त्याला कारणसुद्धा हा लोखंडाचा लागलेला शोध हाच होता. पुढचा प्रश्न, महापाषाण संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात डॅश डॅश येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली. पर्याय आहेत माहुरझरी, बहाळा, रंजाळा, नैकुंड आणि याचे योग्य उत्तर आहे नैकुंड. आजच्या विदर्भामध्ये नैकुंड नावाचं ठिकाण आहे जे महापाषाण संस्कृतीचं नेतृत्व करतं आणि याच नैकुंड या ठिकाणी तत्काळामध्ये कच्चं लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे. म्हणजेच इसवी पूर्व 6व्या शतकात जेव्हा लोखंडाचा शोध भारतामध्ये लागला तो काळ म्हणजेच महापाषाण संस्कृतीचा कालखंड होय. आणि या संस्कृतीमध्ये हे कच्चे लोखंड शुद्ध करण्यासाठी अनेक ठिकाणी भट्ट्या उभारलेल्या होत्या आणि त्यापैकीच एक भट्टी नैकुंड या ठिकाणी सापडलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, पुरातत्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? पर्याय आहे कार्बन 14, कार्बन 10, कार्बन 8 आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे कार्बन 14 किंवा कार्बन 14. म्हणजे या कार्बन 14 पद्धतीद्वारेच उत्खननामध्ये एखादी वस्तू जर सापडली तर किंवा इतर जे अवशेष सापडले त्या अवशेषांचं कालमापन म्हणजे ती वस्तू किंवा ते अवशेष हे कोणत्या कालखंडातील आहे याचं सर्वेक्षण किंवा अर्थनिर्वचन हे याच कार्बन 14 पद्धतीद्वारे केलं जातं. मित्रहो, या ठिकाणी थांबतो. माझा हा MCQचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.